भुजबळांचं जेव्हा पण वाईट होतं तेव्हा मला चांगलं वाटतं, हे विधान आहे नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं। छगन भुजबळ आणि सुहास कांदे हे दोन्ही नेते विरोधात असो की एकमेकांच्या सोबत, दोघांमध्ये वाद होणार हे नक्की। पण कधी काळी भुजबळांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये ओळखल्या जाणाऱ्या आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळांना नांदगावातून विजयी करणाऱ्या सुहास कांदे आणि भुजबळांमध्ये वादाला सुरुवात कशी झाली, दोघांमधील वादाची कारणं काय, ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओजची अपडेट वेळोवेळी मिळत राहील। 9 मार्च 2006 राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची स्थापना केली। त्यावेळी राज ठाकरेंचं आक्रमक व्यक्तिमत्व आणि भुरळ घालणारं वक्तृत्व पाहून अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले होते। त्यातच निफाड तालुक्यातील सुहास कांदे हे देखील एक होते। पण त्यावेळी नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांचा प्रभाव आणि त्यांची ओबीसी नेत्याची बनलेली प्रतिमा यामुळे वंजारी समाजातून येणाऱ्या कांदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। पुढे 2009 साली भुजबळांनी पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांच्या राजकीय लॉन्चिंगसाठी गणित आखली। त्यांनी लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळांना नाशिकमधून विजयी केलं, तर विधानसभेत पंकज भुजबळांना नांदगावातून मैदानात उतरवलं। मात्र नांदगाव हा वंजारी बहुल मतदारसंघ असल्यामुळे त्यावेळी छगन भुजबळांनी पंकज यांच्या विजयाची जबाबदारी ही सुहास कांदेंच्या खांद्यावर टाकली होती आणि कांदेंनी आपली जबाबदारी नेटाने पार पाडत पंकज यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। मात्र त्यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातले संबंध ताणले गेले। यावर बोलताना काही स्थानिक लोक म्हणतात की त्यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुहास कांदेंना भुजबळ आपल्याला मदत करतील असं वाटत होतं। मात्र भुजबळांनी कांदेंना सहकार्य काही केलं नाही, त्यामुळे भुजबळ आणि कांदेंमध्ये खटके उडायला सुरुवात झाली। पुढे भुजबळांनी कांदेंची चारही बाजूनं घेरेबंदी केली। 2012 मध्ये अंबड पोलीस स्थानकात कांदेंविरोधात कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई देखील झाली। नंतर 2014च्या निवडणुकीपूर्वी सुहास कांदेंनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आणि नांदगावातून पंकज भुजबळच्या विरोधात शंडू ठोकला। पण त्यावेळी भाजपच्या अद्वय हिरे आणि कांदेंमध्ये मतविभागणी झाली, ज्यामुळे 18,000 मतांनी पंकज भुजबळांनी आपला गड राखला। पण सुहास कांदे काही थांबले नाहीत, त्यांनी मतदारसंघात काम सुरूच ठेवलं। 2016 मध्ये जेव्हा भुजबळांना तुरुंगात जावं लागलं, तेव्हा कांदेंनी भुजबळांचा गड पोखरला। अनेक भुजबळ समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला। याच दरम्यान त्यांना मातोश्री आणि विशेषतः संजय राऊतांकडूनही बळ मिळत गेलं। तसंच त्यांचा लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा स्वभाव हा नांदगावकरांना मोठा भावला, ज्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकज भुजबळांना पराभूत केलं। पण पुढे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं, ज्यामुळे कांदे आणि भुजबळ हे आघाडीतले सहकारी झाले। आता असं असलं तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यातले वाद काही मिटत नव्हते। मग या सरकारच्या काळात भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते। त्यावेळी डीपीडीसीच्या बैठकीत भुजबळ आणि कांदेंमध्ये वाद झाला होता। तसंच 2021 साली नांदगाव तालुक्यात ढगफुटी झाली। त्यावेळी नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदगाव तालुक्यात दौऱ्यावर होते। छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, तसंच या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडून नुकसानीबाबत माहिती घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। यानंतर तहसीलदार कार्यालयात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकसानीबाबत आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्कालीन निधीमधून मदत करण्याची मागणी सुहास कांदेंनी भुजबळांकडे केली। पण भुजबळांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटल्यावर दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर बाचाबाचीमध्ये। दोघांनीही एकमेकांना चांगलंच सुनावलं। त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ हा आजही युट्यूबवर बघायला मिळेल। पुढे 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली, तेव्हा सुहास कांदे देखील एकनाथ शिंदेंसोबत महायुती सरकारमध्ये गेले। त्यांनी भुजबळांच्या कामांवर स्टे आणायला सुरुवात केली। त्याच्या पुढच्याच वर्षी राष्ट्रवादीतही फूट पडली आणि भुजबळ देखील महायुतीचा भाग झाले। पण दोघांमधले वाद तरीही मिटले नाहीत।
नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत दोघांचे पॅनलचे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि त्यावेळी कांदेंच्या पॅनलनं भुजबळांच्या पॅनलचा पराभव करत सत्ता मिळवली। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील भुजबळ कांदे संघर्ष सुरूच होता। छगन भुजबळ हे भास्कर भगरेंना मदत करतायत असा आरोप त्यावेळी सुहास कांदे यांनी केला होता। नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीसाठी नांदगावची जागा आपले पुतणे समीर भुजबळ यांना मिळावी यासाठी भुजबळांनी प्रयत्न केला खरा, पण विद्यमान आमदारांच्या फॉर्म्युल्यानुसार जागा शिवसेनेलाच मिळाली। पण भुजबळांच्या आशीर्वादाने समीर यांनी बंडखोरी करत नांदगावातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रचारादरम्यान सुहास कांदेंनी भुजबळ समर्थकांना शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ देखील समोर आले। तसंच मतदानाच्या दिवशी समीर भुजबळ आणि सुहास कांदेंमध्ये देखील वाद झाला। या वादात कांदे यांनी समीर यांना तुझा मर्डर फिक्स आहे अशी धमकी देखील दिली होती। त्यावरूनही मोठं वातावरण तापलं होतं। पुढे जेव्हा निकाल लागला तेव्हा सुहास कांदे पुन्हा भुजबळांवर वरचढ ठरले। त्यांनी दुसऱ्यांदा नांदगावचं मैदान मारलं आणि तेही 89,874 मतांनी। तर दुसरीकडे येवल्यातून छगन भुजबळ विजयी झाले खरे, पण त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाही। त्यामुळे सध्या भुजबळ आक्रमक झाले, तरी कांदे त्यांच्यावर तोंडसूक घेताना दिसत आहेत। आता येणाऱ्या काळात यांच्यातला वाद कुठपर्यंत जातो हे तर वेळच सांगेल। तोपर्यंत यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।